म्हणजे कोणगावला आमची गाडी झाली, आम्ही त्यावेळेस जिंकलो. नंतर देसाईला आता 3-4 दिवस झाले त्यांनी परत आमची गाडी खेळली, तेव्हा ते विजय झाले. त्याच्यानंतर आमचं संगनमत झालं का शेट आपण गाडी पळू. पहिले दोघांना पण म्हणजे खालीवर होते त्या टायमिंगला, एक तर आमचा होता ना ते त्यांचा होता. त्या गोष्टीमुळे आमचं म्हणजे खालीवर व्हायचं. मग आम्ही त्यांना बोललो का शेट संगनमत करून आपण एका पैऱ्यात पळू. दादा नमस्कार. नमस्कार दादा. सर्वात आधी तुमची ओळख द्या ना. हा पिस्टन बैल आहे, अशोक पंडित भंडारी गांधारी कल्याण यांचा पिस्टन. याच्या आधी आमचा इंजन पळायचा, इंजन 1000 cc अखंड महाराष्ट्र बैलांनी गाजवलं. त्याच्यानंतर हा बैल आमचं नाव करतोय. पिस्टन कधी आलाय दावणीला? दावणीला आता एक सीझनला झाला आपल्या या. आणि खरेदी झालाय का काय करारावर आहे? आमचं म्हणजे आता बोलू शकत नाही आम्ही कसं, कारण की आमचं एक म्हणजे ते शब्दच बोलू शकत नाही आम्ही. आमचं सगळं प्रेमाचं आहे. म्हणजे काय गोष्टी झालेल्या आहेत काय नाही झालेल्या आहेत, म्हणजे आम्ही खरेदी पण सांगू नाही शकत. आणि त्यांचा पण आमचं पण असं म्हणजे आमचा घरातलाच बैल एक सांगू शकतो. घरातलाच बैल आहे. याच्या आधी पण एक चांगला बैल पळतो तुमच्या दावणीला इंजन. आणि आधी आपण पिस्टनची माहिती घेऊया. आज एक चांगला गुलाल झालेला आहे नूरशेठ पटेल यांचा पाखऱ्यासोबत पिस्टन पळाला. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? आजचा गुलाल म्हणजे चांगला महत्वपूर्ण गुलाल आहे. असा बैल पळवला नूरशेठ पटेल यांचा पाखऱ्या 91 आणि आपला पिस्टन 1000 cc. हा पैरा कसा जुळून आला सांगा ना. पैरा म्हणजे कोणगावला आमची गाडी झाली, आम्ही त्यावेळेस जिंकलो. नंतर देसाईला आता 3-4 दिवस झाले त्यांनी परत आमची गाडी खेळली, तेव्हा ते विजय झाले. त्याच्यानंतर आमचं संगनमत झालं का शेट आपण गाडी पळू. पहिले दोघांना पण म्हणजे खालीवर होते त्या टायमिंगला, एक तर आमचा होता ना ते त्यांचा होता. त्या गोष्टीमुळे आमचं म्हणजे खालीवर व्हायचं. मग आम्ही त्यांना बोललो का शेट संगनमत करून आपण एका पैऱ्यात पळू. आणि मग ते त्या गोष्टीला ते हो बोलले. मग त्याच्याबद्दल मग आम्हाला पण त्यांचे आभार आहे की त्यांनी आम्हाला दिला आणि आम्ही पण त्यांना बैल दिला, त्याच्याबद्दल आम्हाला आभार आहेत त्यांचे. मला वाटतं एक चांगला असा पैरा घडून आणला. म्हणजे बघा दोघं गाडा मालक एक गाड्या खेळलं आणि कुठेतरी मुंबईला याच खेळाची गरज होती आणि तो खेळ चालू झालाय. आज गाडी तर उद्या मैत्रीमध्ये पैऱ्यात. काय बोलाल याविषयी? याविषयी असं बोलायचं की ते शेठ आहेत ना नूरशेठ पटेल, हा माणूस एक नंबर माणूस आहे. की ते म्हणजे बोलले का आपली घरचीच बैल आहेत दोन्ही, तुम्ही आम्हाला सांगा आम्ही घेऊन येऊ. तुम्ही आम्हाला म्हणजे ते काय बोलले का कधी राग भेद नाही राहणार काही गोष्टीचा. मग त्यामुळे आपले संबंध कसे जुळून आले, त्याच्यामुळे आम्हाला पण कसं संबंध तयार करायला चांगलं वाटतं प्रत्येकाशी. पिस्टन विषयी माहिती द्या ना अजून. काय म्हणजे किती वर्ष झाली या दावणीला आलेला किंवा किती महिने झाले? पिस्टन मागच्या वर्षी पण मुंबईत आलेला, पण त्यावेळेस का आपण म्हणजे प्रॉपर पावसाळा संपायच्या एंडिंगला आला, म्हणजे त्यावेळेस पण चांगल्या गाड्या केल्या त्यांनी. त्याच्यानंतर मग आपण नाशिकला परत आपला घोड्याचा शौक तिकडे असतो. त्याच्यानंतर मग परत आता या सीझनला मुंबईत आला आणि मुंबईत आल्यानंतर बैलांनी म्हणजे चांगली रेंज दाखवली आणि नाव केलं आमचं. तर नाशिकच्या खेळाची आवड कशी लागली तुम्हाला? आवड म्हणजे आमचे मामा खंडू शेट लोणारे, म्हणजे ते पण पिस्टनचे मालक आणि अशोक शेट पण मालक, हे दोन्ही मालक आमच्यासाठी. मग त्यांच्यापासून आम्हाला आवड लागली घोड्या शौकची. म्हणजे आम्ही तिकडे गेलो ना, आम्ही पण तिकडे जातो महिन्यातून 1-2 वेळेस घोड्याचा शौक करायला. आम्ही तिकडे पण जातो, ते पण इकडे येतात दर अड्ड्याला. म्हणजे अशी आम्हाला आवड निर्माण झाली ना. आमचे म्हणजे घरातल्यांपेक्षा जास्त रिलेशन त्यांच्यावर झाले. खंडू शेट लोणारे, त्यांचा मुलगा ओमकार शेट लोणारे, परत संभाजी नाना पवार, तर यांच्याशी म्हणजे आमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं. जेवढे नाव घेऊ तेवढे कमी आहे. केशव दादा तर सुट्टी करतो होतो आवर्जून. मला वाटतं आधी पण काही सुट्टी मेकर असतील तुमच्या दावणीला? म्हणजे आम्हाला जसं आम्ही या इंजन आमच्या दावणीला आला तसं म्हणजे केशव नानाच आमची सुट्टी करणार. कुठला पण बैल असू द्या आमचा. सुट्टी मेकर केशव नाना दळवी, अनिल भोईर, महेश भोईर, परत मोनिश शेठ म्हात्रे चिंचपाडा, मंगेश भोईर, हे आमचे सुट्टी मेकर. आणि आम्हाला खंबीर साथ म्हणून भावेश शेठ कारभारी गांधारी कल्याण हे, आणि कैलास नाना भोईर चिकनगर, ते त्यांचा पण शौक घोड्याचा म्हणजे पहिल्यापासून त्या मुंबईचा शौक त्यावेळी टॉपचा गेला. कैलास नाना भोईर चिकनगरचे. म्हणजे याच्या आधी तुम्हाला घोडागाडीचा पण खूप छंद होता? हा, घोडागाडीचा छंद असा होता का ते कैलास शेठ आहेत ना, ते शेठचं त्यांचं रिलेशन आहेत म्हणजे घरातलेच ते काय ते त्यांचं रिलेशन आहे. मग तेव्हापासून ती गोडीच लागून गेली म्हणजे त्या नादाची का बाबा यो नाद घोड्याचा चांगला वाटत. वासरू असलं तरी नानाच करणार, बैल असला तरी नानाच करणार. आणि आमचं म्हणजे घाटाव पण एक माणूस आहे आमचा म्हणजे मंगेश भैया चाचर, कारण की तो पण माणूस म्हणजे आता इंजन त्याच्याकडेच सांभाळ, तो पण इंजनचा मालक. म्हणजे आपलं कसं आहे का ज्या माणसाकडे बैल असतो तो मालक, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आपण मालक. म्हणजे आपण स्वतः मालक नाही त्यावेळेस. ज्यावेळेस आपल्या दावणीला ना मग आपण बोलू बाबा आपण, पण त्याच्याकडे आहे ना तो पण इंजनचा मालक आहे. पण म्हणजे जशा आहेत ना फ्रेंड सर्कल, अशानेच आपली एकी जुमवून राहते. असं मला वाटतं प्रसिद्धी झाल्यानंतर अखंड महाराष्ट्रच बैलाचा मालक होतोय. हा, मालक तर अख्खा महाराष्ट्र आहे, पण त्यावेळेस आपण काय बोलू शकतो, ज्यांना आवड आहे आपली ते मालक आहेत. बरोबर आहे. हा, कसं काही लोक कमेंट विमेंट करतात ते मालक, जे आपल्याला जे सपोर्ट करतो ना तो हक्काने आम्ही सांगू तो घरातला मालक.
मला वाटतं जो गांधारी कल्याणकरांचं नाव ना प्रत्येक अड्ड्यामध्ये निघतंय, लवकरच मला वाटतं 1 नंबर मध्ये पण नाव दिसेल. 100% दिसणार. कारण की याच्या आधी आमचं नाव 2 वर्षापूर्वी आमच्या म्हणजे इंजनने एवढं केलं ना का आमच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी नाव केलं. अशोक पंडित भंडारी गांधारी कल्याण हे नाव घेतलं तरी लोकांना इंजन म्हणजे असा ब्रँड तयार झाला होता की तो 1000 cc म्हणून त्याची ओळख होती. आम्ही ठेवलेलं इंजन नाव, पण त्याला पब्लिकने एक टॅग मार्क दिलेला 1000 cc. त्यामुळे एवढं नाव केलं त्या बैलांनी. आज पण त्या बैलावर आमचा एवढा जीव आहे ना, आज पण पळतोय. पण आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, कारण की तो बैल आमच्या देव आहे. त्याने आम्हाला महाराष्ट्र दाखवून दिला. म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही जायचो ना का तिथं आमची एवढी इज्जत होती ना, बैलामुळे शेट बोलायला लागले आम्हाला या. म्हणजे कारण की त्या बैलांनी एवढं नाव केलं ना, कोरेगावला 21-22ला ना त्यांनी म्हणजे आमचं पूर्ण नाव केलं. काही मैदानं सांगा ना त्याची झालेली. त्याची मैदानी कोरेगावला आम्ही म्हणजे त्यावेळेस कसं बंदीचा काळ उठलेला, त्याच्यानंतर आपण जास्त मैदानांचा शौक नव्हता. बिंजोडला आपण 100-150 प्लस गाड्या खेळलो बिंजोडला मुंबईत. आणि त्याच्यानंतर मग घाटाव नियोजन व्हायचे, आपण जायचो घाटाव. म्हणजे गेलो ना तर आपण 2-3 मैदान पळालो टॉपचे, पण मग आपण गुलालातच राहिलो. म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या खेळलो, आनंद वाटला जीवाला सगळा. म्हणजे त्याच्याच पावलोपावली आज तुमचा पिस्टन पण तयार झालाय. त्याच्याच आशीर्वादाने आमच्या दावणीला त्याचाच आशीर्वाद आहे. म्हणून आज आम्ही सांगतो त्याच बैलामुळे आमची जी काय आहे ती ओळख त्याच बैलामुळे. इंजन 1000 cc. पिस्टनचं भविष्य कसं बघता, काय बोला? भविष्य म्हणजे आज मुंबईला तो टॉपलाच पळणार. आणि पैऱ्यांविषयी सांगा ना, काही पैऱ्या आतापर्यंत काही गुलाला किंवा आठवणीची काही? आता आठवण आमची सुनील मामा गोलवली बोहीर, तर त्यांनी आम्हाला पक्ष दिला. ज्या टायमिंगला मुंबईला कोण बैल देत नव्हतं ना त्या टायमिंगला आम्हाला त्यांनी पक्ष दिला. त्यानंतर पक्षात आमची गाडी पळाल्यानंतर का पब्लिकला आमचा वासरू दिसला का बाबा आता गांधारीवाल्यांचा वासरू पळतोय. तर सुनील नानांचे पण आम्ही आभार मानतो का त्यांनी आम्हाला दिला. आणि आमचा लाडका सुट्टी मेकर केशव नाना दळवी हे तर आमचे आधारस्तंभ. म्हणजे यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्या माणसाचे उपकार मानू तेवढे कमी आहेत. आज सुट्टी कोणी केली? सुट्टी आज आमचे भालवाले दादा आहेत ना, चंदरचे मालक, दिनेश दादांनी केली. आणि कुठेतरी आतूनच पलतंय का दोन्ही साईड पब्लिक आहे, कुटुंब पण टाका. म्हणजे लवकरच मला वाटतं आज तुमची सुट्टी ज्यांनी केली दिनेश दुधकर यांचा चंदर पण खूप चांगला 1 नंबर वस्तू पाहिजे ती पण. आणि त्यांना वासरं घेऊन पळवण्याची खूप इच्छा आहे. आणि मला वाटतं लवकरच ते दादांचं असं आहे का ते आगामी काळात ही जोडी दिसणार मुंबईला, थोड्याच दिवसात दिसणार, पण मग चांगल्या रूपात दिसणार ही जोडी मुंबईला. बरोबर आहे. आता तुमच्या बाजूला एक चांगला असं मैदान आलेलं आहे खासदार केसरी. मग तिथे काय पिस्टनचं नियोजन तुम्ही केलंय का? काय पिस्टनचं नियोजन तर आम्ही तिथे टॉपचाच करणार आहे, कारण की वस्तू मैदानाला पण 1 नंबर पळते. त्यामुळे आम्ही चांगलंच नियोजन करणार आहे. आणि दावणीचा एक चांगला म्हणता तुम्ही लक्ष्मी लाभलेली इंजन, तो पण येणार आहे का गाडी? तो 100% येणार. तो नशिबाला खेळ राहणार, पण तो आमच्यासाठी जे मैदान मुंबईत असो किंवा घाटाव असो आम्ही तो बैल लास्टपर्यंत पळवत राहणार. कारण की त्याने आमची जेवढी कॉलर टाईट केलेली आहे ना महाराष्ट्रात, तेवढी कुठल्याच बैलाने आजपर्यंत केली नाही. आज गाडीवर ड्रायव्हर बोलून कोणाला बसवलेला? बाबू ड्रायव्हर नावडे. म्हणजे एक अतिशय चांगला ड्रायव्हर. अतिशय म्हणजे तो पण एक ड्रायव्हर 1 नंबरचा. पहिले इंजिनच्या गाडीवर बाबूदादाच बसायचा आपल्या. म्हणजे कुठेतरी त्याच्या हातामध्ये एक तुमच्या दावणीचे एक यशच आहे. आणि पुन्हा एकदा सांगा ना, गाडी कुठल्या नावाने पळते? गाडी पळते म्हणजे आमची गाडी पहिल्यापासून पळते तेजस अशोक भंडारी गांधारी कल्याण. पण आता आमची एक ना भावाची मुलगी आहे आक्ष्मी धीरज भंडारी, आज तिच्या नावात पळवून तिच्या नावाला आम्हाला यश आलं. म्हणजे कुठेतरी मुलींना आपण मुलींना यश आहेच म्हणजे बरोबर आहे. चालेल, चांगला असा गुलाल घेतला. आणि लवकरच एक मोठा मैदान येतं, तिथं पण मैदानामध्ये 1 नंबरचा गुलाल करा. अजून काही तुम्हाला बोलायचं आहे का? म्हणजे आम्हाला एवढंच बोलायचंय की आम्ही शर्यती प्रेमात करतो, आम्हाला प्रेमातच राहायचं सगळ्यांशी. आम्हाला फक्त पैऱ्यांना सहकार्य करा. आमचा नंदी पळतोय ना तर आम्हाला पैऱ्यांना सहकार्य करा, आम्ही टॉप मध्ये पळू. आम्हाला एवढंच बोलायचंय, बाकी काय नाही. 2 शब्द बोलून संपवतो. धन्यवाद दादा.